गाईज, तर मी तुमचा आपला लाडका RK म्हणजे ऋषिकेश कटके, तुम्हाला तर माहीतच आहे. सो आज आम्ही निघालो आहोत लोकेशन शोधायला शूटिंगसाठी, कारण का आम्ही एक शॉर्ट फिल्म बनवतो आहे, ती स्पर्धेला उतरवणार आहे. तर तिच्यासाठी लोकेशन बघतो आहे. बट लोकेशन शोधता शोधता आमची गाडीच बंद पडली आहे. सो आता दादा आहे गॅरेजवाला, तो बघतो आहे, चेक करतो आहे काय गाडीमध्ये नेमका प्रॉब्लेम झाला आहे. सो लेट्स सी. तर तुम्ही पाहू शकता की गाडीचं पूर्णपणे वस्त्रहरण चालू आहे. सो एक एक पार्ट्स खोलून बघणार आहे तो दादा की काय प्रॉब्लेम आहे बेसिकली. तो बघूया. तर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे गाडीचे एक एक करून काढायला लागलेत पार्ट. अरे ते असं लोकांना कळतं, मी काय म्हणतो ते भावना पोचतात लोकांना. सो आता तिचे निघत आहेत पार्ट्स हळूहळू. गाडीत पाणी शिरलं आहे का बघा. नाही ते नॉर्मल आहे. ते नॉर्मल पाणी अटकलं आहे, ते पण निघून जाईल. बघूया आता काय काय अजून तिथे निघतंय. सो गाईज, आता आम्ही लोकेशन पाहायला निघालेलो आहोत. श्रीकांतदादा सोबत आहेत, कारण का श्रीकांतदादा गाडीचं आम्ही पार त्या गॅरेजमध्ये चिरहरण वस्त्रहरण सगळंच करून टाकलं आहे. दोन्हीचा अर्थ एकच होतो ना. हां ठीक आहे. तुला काय बोलायचं आहे दादा यावर? मला काय बोलायचं आहे, मला असं वाटतं आहे की माझी गाडी आता मी विकावी लवकर. हां जर का कोणाला पाहिजे असेल तर करिश्मा गाडी आहे, करिश्मा ZMR. किती सालची आहे? 2010ची का 11ची? हां, बघावी लागेल. तर ते पाहावं लागेल. आणि जर का कुणाला ती गाडी पाहायची असेल तर त्यांनी मला संपर्क साधावा. 2010ची आहे. आठवलं लेट आठवलं. तो खूप पाऊस पडतो आहे आणि एकंदरीत आम्ही इथे थांबलो एका शेडखाली, जिथे एक काकांचं गॅरेज आहे. तो ते काका त्यांचं काम करत आहेत आणि पाऊस जसा थांबला तसा आम्ही निघतोय पुढे लोकेशन पाहायला. पुढे गणपतीपुळे. येस चलो. हो तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे लोकेशनवरती डिस्कशन झालेलं आहे, चालू आहे आणि खूप गहन डिस्कशन चालू आहे. भावेश, हा भावेश आहे. हा आमचा DOP चिन्मय, हा आमचा डान्सर काय संघर्ष खूप सिरियसली बघतोय तो की. हा मनोज आहे, हा राहुल दादा आहे, तो मनीष दादा आहे आणि दादाला तर तुम्ही ओळखतातच. आता तो सध्या फ्रेममध्ये नाही, तो जरा बाहेर गेला आहे, येईल तो. लोकेशन सगळं डिसाईड झालेलं आहे. आता शूटिंगची तारीख पण ठरेल. ओके सो लेट्स सी. सो आता आम्ही सर्व लोकेशन पाहून आलेलो आहोत आणि लोकेशन गाडीत घुसलेलं आहे. हे सर ऐकायला आलं ते विसरून जा. काय लोकेशन सिक्रेट असल्यामुळे त्यांचे मी व्हिडिओज आणि हे टाकू शकत नाही मी काही कारणास्तव. कारण ते तुम्हाला डायरेक्ट शॉर्ट फिल्ममध्ये, आमची जी येणारी शॉर्ट फिल्म आहे तर तिच्यात तुम्हाला ते लोकेशन दिसावे म्हणून मी ते ह्याच्यात टाकत नाही आहे. आणि ते एवढे सुंदर आहेत ना की तुम्हाला पण आवडतील. बाहेर तुला काय बोलायचं आहे का? नाही तुला काय बोलायचं आहे? सो ठीक आहे, आपण भेटूया शूटिंगच्या. सो आता आपण भेटूया शूटिंगच्या दिवशी. आजचा ब्लॉग इथेच थांबवतो. चलो सी बाय. 2 आजचा ब्लॉग आहे शूटिंगचा. जसं तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की आपण एक शॉर्ट फिल्म करतो आहे. सो आज त्याची शूटिंग आहे आणि एकंदरीत सर्व आर्टिस्ट आलेले आहेत आणि सोबत आमची कॅमेरा टीम खाली सज्ज झालेली आहे. तुम्हाला ती दाखवतो की सगळे कसे गप्पा छप्पा मारून विचार करतात की टेक कसा घ्यायचा. सो तर अशा प्रकारे हे लोक आता खाली डिस्कशन करत आहेत की कशा प्रकारे शॉट घ्यायचा. आणि ही आमची बारकी जीव, ती तिची आई इथे खाली शूटिंगसाठी थांबलेली आहे, तिचा टेक आहे. आणि सो फायनली यांचं डिसाईड झालं आहे की टेक घ्यायचा करून. आमचा समीर दादा आहे. सो समीर दादा हाय. समीर दादाची आज वाईफ स्क्रीनवरती काम करते. तर समीर दादा तुला याबद्दल काय वाटतंय?
छान वाटतं. जोरात बोललो ना, मग आपल्याकडे माईक नाही त्याच्यात. खूप छान वाटतंय. एक्साइटमेंट आहे. आता फक्त बघायचं आहे ती कशी करते. नाही नाही, तुझी वाईफ आहे म्हणजे उत्कृष्टच करणं, त्यामध्ये तर हेच नाही, वादच नाही. सो आता टेक 1 घेतलेला आहे. त्याच्यात वाद नसतोच. ती बोलते मी ऐकतो. ते तर सर्वच पुरुषांचं मत आहे. चलो लेट सी, पुढे बघूया काय होते. नक्की नाही. सो आता तुम्ही पाहू शकतात की एकंदरीत कशा प्रकारात सेट झालेला आहे. इथे पाण्याची बॉटल ठेवली आहे आणि सुंदर असं आहे सेटचं लोकेशन, तुम्ही बघू शकतात. सो आता आज घेतो परत आपण. जरा सेम आहे का? आर्टिस्ट रेडी? चलो रेडी. कॅमेरा रोलिंग. रोल 1, सीन 2, टेक 4. ऍक्शन. कॉस्ट्युम डिझायनर ताई आहे. सो आता तुम्ही 2 मिनटं हिच्याशी संवाद साधू शकतात की तुला कसं वाटतंय ताई की कॉस्ट्युम डिझायनर तू आमच्या या म्हणजे आपण सगळे नवीनच आहोत, बट तू एक तुझा अनुभव सांग कॉस्ट्युम डिझायनर असण्याचा. आता सांग. इकडे माझा पण पहिलाच अनुभव आहे रे. अच्छा, बट ठीक आहे. बट तुला कसं वाटतंय? मजा येते मला खूप. मजा येते. मी थोडं कट होतोय. हा मग अच्छा असा ये ना कट नाही हां, आता तू सांग ताई प्रॉपर व्यवस्थित एकदम डिस्क्रिप्शनमध्ये. डिस्क्रिप्शन मध्ये सांगते. हा. बरं, मला खूप मजा येते. माझा पण पहिलाच एक्सपिरियन्स आहे. येस. हा. आणि मला कॉस्ट्युम करायला अर्ध तर सगळ्यांनीच केलंय. नाही आम्ही फक्त अरेंजमेंट करून दिले, बाकी नाही, सगळं नाही. ताईने सगळं केलं. सगळ्यांनी केलं. आम्हा- आम्ही नाही केलंय. अरे तसं नाही, बट पण शेवटी माझा पहिला एक्सपिरियन्स झाल्यामुळे सगळ्यांनी मला हेल्प केली. येस, शेवटी जिच्या हातात कला असते तोच. हा. ठीक आहे, चलो बाय. राजेश झोपेंचा फोन येतोय, थांबा. तर हे बघा, ही आमची मेकअप ताई आहे आणि मेकअप ताईचं नाव आहे तेजस्विनी ताई. आणि तेजस्विनी ताई आमची आर्टिस्ट आहे समृद्धी. सो तिचं मेकअप करते. हाय. आणि हा राहुल दादा, आमचा दादा विचारचा आर्टिस्ट रेडी आहे का? थांबा तुम्हाला दाखवतो. पंखा बघा रे फक्त. अजून शॉट चालू नाही झाला. हा संघर्ष आहे, त्याच्या आयुष्यात भरपूर संघर्ष करतोय तो. इकडे येऊन चंद्रपूरवरून आला आहे स्पेशल संघर्ष करायला. तात्या. येस. तर गाईज खूपच मजा येते शूटिंगच्या ह्याच्यामध्ये आणि नवीन गोष्टी अनुभवायला मिळत आहेत की कसं असतं आणि एक टेक करण्यासाठी आणि त्या किती वेळ लागतो. आर्टिस्ट चांगला असेल तर लवकर होतं किंवा काही तांत्रिक गोष्टीमुळे ते लेट होत असतं. पण एकंदरीत हा शूटिंगचा अनुभव मस्त येतो आहे आणि नवीन गोष्टी अनुभवायला मिळत आहेत की काय करावं लागतं. एका शूटिंगसाठी किती कागदपत्रे पण निर्माण करावी लागतात, कारण का तुम्हाला जागेची लोकेशनची परमिशन लागते, बरोबर. त्याला परत तुम्ही बाहेर शूट करायचं, आउटडोर शूट करायचं असतील तर तुम्हाला पोलीस परमिशन पण घ्यावी लागते. बट सर आमचं स्टील इनडोअरच असल्या कारणामुळे तर त्याच्यामुळे ते पोलीस परमिशन वगैरेची गरज पडली नाही. पण आम्ही आमच्या प्रॉपर्टी मालकाची परमिशन घेऊन एकंदरीत शूट चालू केलं आहे आणि आता जवळजवळ 7 वाजायला येत आहेत. सो आता आम्ही शेवटच्या टप्प्यात पोचलो. लवकरच हे शूट कंप्लीट होईल आणि हे शूट कंप्लीट झाल्याच्यानंतर लवकरच तुम्हाला हे यूट्यूबवरती दिसेल किंवा लवकरच स्पर्धेमध्ये पण दिसेल. सो थांबा, अजून बाकी आहे. सो मित्रांनो, इथे बघू शकता तुम्ही की कशा प्रकारात हा टाईमपास चालू आहे. ते बघा, ही अशी बिचारी बसती आहे आणि ते फुल एन्जॉय चालू आहे. अरे बापरे, दादाचं तर वेगळंच काहीतरी.
खायची अशी ॲक्शन असते दादाची. कशी आहे? हो जी तुला काय बोलायचं आहे? अरे बोल ना. आता आमचा पॅकअप होत आला आहे. लास्ट सीन पण झालेला आहे. भावेश, सकाळी आपण भेटलो होतो, शूट सुरू झाली तेव्हा. आता शूट संपलाय, कसं वाटतंय? मस्त मजात वाटतंय. कसा गेला दिवस? मस्त मजात गेला. बरं वाटलं? शूट बघून कसं वाटतंय? मस्त. मस्त वाटतंय ना? छान छान छान. इकडे काहीतरी स्मॉल डिस्कशन चालू आहे, चला डिस्कशनमध्ये घुसूया. डिरेक्टर साहेब, डिरेक्टर साहेब, डिरेक्टर साहेब, डिरेक्टर साहेब. श्रीकांत सर, कसा होता तुमचा पहिला एक्सपिरियन्स ॲज अ डिरेक्टर? काय सांगाल? सगळी टीम माझी सॉलिड आहे पाहिजे. ॲक्च्युली सगळ्या टीमनी तसं खूप छानच काम केलं आहे आणि मस्त. ह्या दोघांबद्दल खास काय सांगाल? हे दोघं, हां, या दोघांनी खूप काम केले. चाललेत बिचारे एवढे ना, प्रॉपर्टी आणायला, हे करायला, ते करायला, प्रत्येक काम करायला चालत 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 गेलो होते. पाय बघत आहे. अरे अरे अरे, त्याचे एवढे मोठे सुचले, त्याचे थोडे छोटे सुचले. डिरेक्टरचे पण केले चक्कर. ऐका ऐका, चप्पल कुठे? अरे मला पण नाही माहिती. सगळं बोलू शकतो. ज्याची वेळ चप्पल घालून चाललंय. बाय द वे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या टीमचं तर आहेच यश, पण त्याच्या पलीकडे जाऊन विश्वजित करंदुले पाटील यांनी जे आम्हाला हा फ्लॅट दिला आहे ना वापरायला, त्यांचं मी खूप खूप आभारी आहे. कारण त्यांनी जर हा फ्लॅट दिला नसता ना, तर कदाचित शूटिंगसाठी अशी प्लेस आम्हाला मिळू शकली नसती. एवढं छान इंटिरियर असलेलं जीबीके. चला मित्रांनो, एक पटकन टूर घेऊया आपण ह्या फ्लॅटची. हा एक 2 BHK फ्लॅट आहे. ठीक आहे, ही आपली एंट्री आहे. इथून आतमध्ये आल्यानंतर हा तुम्हाला प्रशस्त हॉल भेटतो. हॉलला लागून एक समोर बाल्कनी आहे इकडे ह्या ठिकाणी. ठीक आहे, बाल्कनी खूप प्रशस्त आहे मित्रांनो. इथून तुम्ही किचनच्या साईडला जाऊन परत बेडरूमपर्यंत जाऊ शकता. मी दाखवतोच तुम्हाला. इथे ह्या बाजूला तुम्ही असा TV सेटअप वगैरे करू शकता. तिथून पुढे निघालात की ह्या बाजूला किचन आहे. त्याच्यानंतर इथून हा पॅसेज एरिया आहे. इथे एक कॉमन वॉशरूम. त्याच्यानंतर इथे एक बेडरूम दिलेला आहे. खूप छान असा प्रशस्त बेडरूम दिलेला आहे. तुम्ही बघू शकता. चांगली वावरायलासुद्धा स्पेस त्यांनी सोडलेली आहे. ह्या बाजूला एक खिडकी आहे आणि इथेही एक मस्त मोठी ग्रँजर अशी तुम्हाला बाल्कनी भेटते. आता मी संध्याकाळी हा शूट करतो आहे कारण की आज दिवसभर आमचं इथे एक शूट चालू होतं, त्यामुळे आम्हाला जरा उशीर झाला आहे. आणि मग पॅकअप झाल्यानंतर मी आता हे सगळं करतो आहे. अख्खा दिवस शूटमध्ये गेला. पुढे अजून हा दुसरा बेडरूम आहे. हाही खूप प्रशस्त आहे, मस्त मोठा. आणि येथे सुद्धा एक बाल्कनी आहे आणि ती जी हॉलमधनं बाल्कनी येते ती अशी इथून समोरून अटॅच होते. ओहो, गणपती बाप्पा मोरया. पॅकअप बॉयज, पॅकअप. पॅकअप झालेला आहे. चला मित्रांनो, एक 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 आता नग आपल्याला जायला सुरुवात करतील. नग नाही, नटच आहेत ते. सर्वप्रथम, हा प्रथम नाही, बाजूला. सर्वप्रथम हाय, कटके साहेब, काय म्हणताय? तुम्ही खूप मेहनत घेतली. खूप खूप मजा आली. बिहाइंड द सीन्समध्ये तुम्ही होतात. माझा आणि पण ब्लॉग आहे त्याच्यामध्ये. हो का? हो येस. मग तुम्हाला सांगायचं काय? सबस्क्राईब वगैरे करायला सांगायचं? नक्की सांगा. शेअर अँड सबस्क्राईब RK_18_vlogs. हो हो, क्या बात आहे. करा, नक्कीच करा. नक्कीच 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 नक्कीच. ही आमची चिमुकली आर्टिस्ट. हाय कर, हाय कर. सकाळी पण नाही गेलो तू, आता पण. ओके, हाय. आता इथे आमची मस्तपैकी मिसळपाव पार्टी चालू आहे. तात्यानू, आमच्याकडे रिव्हॉल्वर आहे. हे आमचे DOP. लॉक करायचंय पटापट. हे आमचे DOP बॅट शोधतात. सगळे चालले पटापट पटापट पटापट. ही आमची मुख्य नायिका. मजा आया बहुत खाना खा के. और एक्टिंग करके, एक्टिंग करके एक्टिंग तो बायात का खेलता है ना. एक्टिंग करके तो चला चेंज करून घ्या.
ब्लॉगमध्ये बोललो होतो की नवीन लोकांसोबत मी ब्लॉग बनवणार आहे. 4-5 तो हा कम्प्लीट झालेला आहे. लोकांना काय मित्रांनो बोलतो म्हणजे आम्हाला बोलतो, यांचं इग्नोर करा, हे दोघं असेच आहेत. आम्हीच आहे ते बघणारे. चलो बाय बाय.